स्वामिनी मैं राधिका दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन बेवा। हरि जय जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी Oh
सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा समाधान सुख ल्यालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व अलंकार निर्भय डुलत अस्वैसा कोठे आठवची नाही आयुषा कोठे आठवची अस्वैसा कोठे आठवची नाही विजयी भोगुदशा विजयी भोगुदशा देहित विजयी भोगुदशा सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व दुःख ल्यालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व दुःख ल्यालो सर्व अलंकार निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत सो कामने आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप पाप पुण्य पाप पुण्य अंग लागले पाप पुण्य अंग ल्यालो सर्व अलंकार ल्यालो सर्व अलंकार ल्यालो सर्व ल्यालो सर्व अलंकार निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत विठोबार खुमाये कुमार खुमाये विठोबार खुमार म्हणा पुंडे गुरुजी पांडुरंग महाराज याचा आवाज दे भयानक आवाज नाही हॅलो 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 मन ठाई म्हणा सदा नाम घोष
सदा नाम घोष सदा नाम घोष करुहारी कथा सदा नाम घोष चेत समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ज्ञान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान तेने सदा चित्ता समाधान 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 तेने चित्ता समाधान तेने सदा समाधान तेने सदा चित्ता सर्व सुख लालो सर्व सुख लालो करो हरि कथा करो सुख लालो आनंद निर्भया डुलाता से आनंद निर्भया आनंद निर्भया आनंद निर्भया डुलाते से आनंद निर्भया डुलाते से सर्व सुख ज्ञानो सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान आनंद निर्भय डोला
भाया डोल गाजो आनंदाने भाया डोल गाजो आनंदाने भाया डोल गाजो आनंदाने भाया डोल गाजो सर्व कलालो कलालो सर्व अलंकार सर्व कलालो सर्व कलालो सर्व कलालो सर्व अलंकार सदा नाम घोष करु हरि कथा सदा नाम घोष करु हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल
गुरुपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत तिस्तंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येता. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देई प्रेम काही कळा. समचरण सरोज सांद्र निलांबुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. हे आसोदिठी जयावरी झळके कि हा पद्म करु माथा पारुके तो जीवची परी तुके महेसेसी एवढे जिये महिमे जिगरणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागते असे तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही नमन निवांत केले. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका सोनो पंथ तथा गुणी जनतया नामासे बोलती नामे शंकरो शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा
दांडेकरा वंदितो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मंगल भवन अमंगल हारी द्रवभूष दशरथ अजर बिहारी मंगल भवन मंगल द्रवभूष दशरथ अजर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान दशरथ अजर बिहारी मंगल भवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यत्र जननी देवाचिया प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत लोकमान्य संत संत सम्राट देहू निवासी जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा नामपर प्रकरणातला अभंग सेवेकरतात निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ देहुनिवासी तुकोबाराय आदी करून संत महंत भाविक उपस्थित थोर साधू संतांच्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो, दंडवत करतो. आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून
साधन आणि त्या साध्यापर्यंत जाण्याचं एक साधन आणि त्याचं फल सांगतात. तुकोबारायला का हो तुकोबाराय, तुम्ही एवढे समाधानी कसं, तुम्ही सुखी कसं? त्यावेळेस तुकोबारायने सांगितलं, आम्ही जे साधन केलं ते मी तुम्हाला सांगतोय. तुकोबाराय सांगतात, काय केलं आम्ही? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात की बाबा रे, आम्ही दुसरं काहीच केलं नाही, त्या भगवंताच्या भगवान परमात्म्याच्या नामाचा सतत सदा जयघोष केला आणि सतत त्या भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली. हे एवढंच 2च साधन केले. त्यानं काय झालं तर समाधान मिळालं. समाधान कधी मिळतं तर चित्त शुद्ध झाल्यानंतर. तुकोबाराय सांगतात, तेने सदा चित्ता समाधान. चित्त शुद्ध होतं आणि ज्यावेळेस चित्त शुद्ध होतं त्यावेळेस समाधान प्राप्त होतं. जर समाधान पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामाचा घोष केला पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात, एवढंच नाही हो, फक्त नामघोष केल्यानं आणि हरिकथा श्रवण केल्यानं काय होतं? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. त्याचं सर्व सुख त्या जीवाला प्राप्त होतात ज्यानं नामस्मरण केले, नामाचा घोष केलाय. तो आनंदामध्ये डुलायला लागतो, निर्भरपणे डुलायला लागतो. कशामुळं? तर नामाच्या जोरावरती. काय करायचंय? सदा नाम घोष करायचंय, सदा भगवंताच्या नामाची कथा श्रवण करायचं आहे. आणि ज्यावेळेस श्रवण कथा करतो त्यावेळेस नामाचा घोष केलतो त्यावेळेस त्या भक्ताची, त्या साधकाची अशी अवस्था होते, अस्वायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. ही दशा त्या साधकाला प्राप्त होते. तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात, एवढंच नाही तर तुकोबाराय सांगतात, बाबा रे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. ज्यावेळेस नाम घेऊन सतत घोष करून हा जीव आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूपमध्ये शास्त्रामध्ये 2 अग्नी सांगितलेत, एक नामरूपी अग्नी आणि एक ज्ञानरूपी अग्नी. हे 2 अग्नी ज्यावेळेस त्या नाम साधनेतून मिळतात त्यावेळेस पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. असा या अभंगाच्या माध्यमातून ह्या अभंगाचा भाव तुमच्या समोर मी ठेवला. विठ्ठल कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य वास्तव वक्त्याचं की कुठलाही कार्यक्रम म्हणलं त्या कार्यात थोडासा परिहार देणं. आणि आज या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिला दिवस, पहिलं पुष्प, अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किमनिमित्त आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या साधू संतांच्या पावनभूमीमध्ये आपला जन्म झाला त्या संत श्रेष्ठ आत्माराम महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ही कीर्तन सेवा, हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या सुंदर अशा वातावरणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्या सप्ताहातील पहिलं पुष्प हे माझ्याकडे आलं आहे. मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. पण ही सेवा करण्याचं भाग्य तुम्हा सर्वांच्या कृपेनं, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी भेटलेलं आहे. या ठिकाणी आज अनेक गुरुजन मंडळी या ठिकाणी आहेत बरं का. खरं तर कीर्तनामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं नाम घेऊनही म्हणतात, पण थोडंसं आद्य करतो. पहिला दिवस आहे आणि मी गावातलाच आहे म्हणून थोडासा परिहार देणं, थोडासा परिचय देणं है ना, ते वक्त्याचं कर्तव्य असतं. म्हणून थोडक्यात मी एक परिचय करून देतोय. खरं तर ज्या कीर्तनामध्ये ज्यांच्या नावातच पांडुरंग आहे आणि ज्यांच्या नावातच भक्त पुंडलिक है ना, पांडुरंग परमात्म्याच्या नावात ज्यांच्या आहेत असे पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर त्यांचा आवाज आपण ऐकत आहोत, श्रवण करणार आहोत. आणि बऱ्याच वेळेस माझ्या कीर्तनामध्ये हलगरामध्ये साथ दिलेले आमचे गुरुजी असतील है ना. गुरुजी मुद्दा म्हणतोय कारण अनेक वर्षापासून त्यांची आमची परिचय आहे, भेट झाल्या. माझ्या कीर्तनामध्ये त्यांनी चाल म्हणलेले आहे, शैली करून थांबलेले आहेत. आणि एक आनंददायी वातावरणामध्ये आपल्या आनंद आवाजातून थोडासा आवाज थोडा बसल्याच दिसतोय. दररोज जागरण दवच हे करत म्हणून आमचे पुंडलिक गुरुजी असतील. आणि विशेष म्हणजे कीर्तनासाठी मृदंगात स्थाप देणारे
या ठिकाणी आपल्याच गावातील पवन महाराज कदम आणि इकडं म्हणजे रामप्रसाद महाराज आळंदीकर हेही या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर सर्वात विशेष म्हणजे ज्यांची परवा आपल्याला कीर्तन सेवा श्रवण करायची आहे ते आपल्या गावाचं वैभव एक आमच्या गावाची शान म्हणा हरकत नाही की आळंदीसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जाऊन ज्ञानोबारायाच्या तुकोबरायाच्या क्षेत्रामध्ये वृंदावनासारख्या ऋषिकेशात त्या भूमीमध्ये जाऊन ज्यांनी अभ्यास केला ते आमचे कमलेश महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांचे गायन ऐकून आम्ही लहानाचं मोठं झालो ते आमचे गुरुजी आणि आमचे माझे काका टेकाळे गुरुजी आहेत. त्यांनाही दंडवत करतो. सर्व या ठिकाणी सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करतो. जास्त न वेळ घेता या ठिकाणी सेवेला आपण सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल आज सप्त्याचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणलं की लागतं जुपतो व्हायला जरा वेळ लागतो असतो है ना. तासावर यायला जरा वेळ लागतो. सर्व बांध थोडे वाकडे तिकडे असतात. पहिला तास म्हणलं की थोडंसं सरळ करायला वेळ लागतो आहे की नाही. पुन्हा आजचा दिवस तसाच असतो आणि माझं काम आहे फक्त आज पात्र टाकण्याचं. उद्यापासून मोठमोठे महान व्यक्ती तुम्हाला पंचपक्वान खायला देणार आहे बरं का. खायला भेटणार आहे. पंचपक्वान आपल्याला प्राशन करायला भेटणार आहे, खायला मिळणार आहे. म्हणून आज माझं काम सोपं आहे. पात्र टाकायचं, आपली सेवा या ठिकाणी रुजू करून घ्यायची. आणि विशेष म्हणजे या कीर्तनासाठी एक सप्ताह झाल्यानंतर आपण प्रत्येकाच्या मोबाईलवरती यूट्यूबला ज्यांचं आपण चॅनलवरती आपल्या सर्वांच्या कीर्तन कथा ऐकणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे चॅनल म्हणजे सुरेश महाराज सूळ त्यांची कीर्तन सेवा आहे ते. आणि त्यांच्यात गुरुकुलातील आमचे आदित्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनाही प्रणाम करतो. आपल्या सर्वांना प्रणाम करू. ज्या तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून नामाचा घोष करण्यासाठी सांगितला नाही हो, केला. कारण साधू संतांनी फक्त सांगणं नाही, ते करतात आणि मग सांगतात. असं झाले. आमच्यासारखे महाराज येतात आणि कीर्तन झाले की निघतात आणि म्हणतात आता करा बैठकी, करा भजन म्हणतात. पण तुकोबाराय तसं नाही बरं का. तुकोबाराय सांगितलं सदा नाम घोष करा हरिकथा. असा एक दैव शब्दामध्ये बदल आहे बघा. सदा नाम घोष करू हरिकथा. करू आणि करा म्हणून यामध्ये फरक आहे बरं का है ना. तुम्ही भजन करा आणि आपण भजन करू हे दोन शब्दांनी फरक आहे है ना. जे करू म्हणतात ना, सगळ्यांना मिळून करतात ना, त्याला संत म्हणावं. आणि जे करा म्हणतायत ना, त्याला आमच्यासारखे महाराज म्हणावं. कीर्तन झालं की लगेच निघतात करा आता बैठक तुम्ही म्हणतात है ना, त्याला महाराज म्हणावं. म्हणजे करू आणि करा या शब्दामध्ये एवढा फरक आहे. पण तुकोबाराय सांगितले की बाबा रे सदा नामाचा घोष करावा. आणि हाच अभंग आज का घेतला तर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी है ना. त्या असे मंगलमय भगवान परमात्म्याचं नाम आज घ्यावं, नामाचं महात्म्य सांगावं म्हणून हा अभंग निवडला. एकतर भगवंताच्या रूपाचं ध्यानाचं चिंतन करावं, नाहीतर नामाचं चिंतन करावं. हा एक दंडक वारकरी संप्रदायाचा आहे ना. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यायचा, जागरा दिवशी कोणता घ्यायचा, काल्या दिवशी कोणता घ्यायचा, हे 3 महाराज बांधलेले असतात बरं का. बांधलेले म्हणजे दोरीन नाही, ह्याला एक नियम आहे. तो नियम आणि त्या नियमात बांधलेला असता. म्हणून आज नाम प्रकरणातला अभंग घेतलेला आहे. पण तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून नामही घ्यायला सांगतात, कसं घ्यायचं तेही सांगतात, कथा श्रवण करण्यासाठी सांगतात आणि ते केल्यानंतर काय होतं त्याचा परिणामही सांगतात. इथं साधन आणि त्याचं साधन केल्यानंतर परिणाम काय होतो हेही सांगितलेलं आहे. का? कारण तुकोबारायला माहीत होतं बाबा रे काहीतरी मिळत असलं तरच हा जीव करणार आहे. याला काहीतरी मिळत असलं तरच ती गोष्ट करतो. म्हणून याला काहीतरी मिळत हे सांगितलं पाहिजे, तेव्हा तर तो नाम घेईल. म्हणून सांगितलं की सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबारायांनी सांगितलं. म्हणून आज नाम प्रकरणाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल नाम का घ्यावं, नाम कुणाचं घ्यावं, नावच का घ्यावं, त्या भगवान प्रभूला नावच का आवडतं, नामानामुळे काय होतं, अहो काय होत नाही ना. अनेकाचा उद्धार झाला हो. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला है ना. असे अनेक कितीतरी भक्ताचे उदाहरण घेतील की नामाच्या जोरावर त्याने आपला स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि नामाच्या जोरावर तर अनेक पापी जे होते, आजामेळासारखे जे पापी होते त्याचाही उद्धार झाला.
जे देवाच्या विरोधात बोलत होते त्यांचाही देवाने उद्धार केला, कारण त्यांच्या मनामध्ये जो भाव होता, जो त्याच्या मनामध्ये जो नाम त्यांनी घेतलं होतं, त्या नामाची ताकद आहे. म्हणून नामाची ताकद काय असते आणि ते नाम घेतलं तर काय होतं हे अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. समाधान 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 सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार. सांगितलं बाबा रे सदा नाम घोष करा आणि सदा हरिकथा करा. बघा यामध्ये दोन भक्ती सांगितल्यात, नवविधा भक्तीपैकी दोन भक्ती श्रेष्ठ सांगितल्यात. एक म्हणजे श्रवण भक्ती आणि दुसरी म्हणजे कीर्तन भक्ती. कीर्तनाच्या माध्यमातून नामाचा घोष करावा, ती कीर्तन भक्ती. आज आपण इथं सगळ्यांनी ते घोष करावा, नामाचा घोष करावा. का इथं आलो ना, आपण इथं आलोय ना, येत आलो नाही त्यावेळेस ठीक आहे, पण ज्यावेळेस आलं ना आपण तर की काय नामाचा घोष करावा, हातानं टाळी वाजावी, मुखानं नाम घ्यावं. तेवढ्यासाठीच मुख दिलेलं आहे. ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह आपल्याला दिला आणि याच जन्मामध्ये या नरदेहाचं सार्थक करता येतं. याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं. इतर कुठल्याही योनीमध्ये भगवंताच्या नामाचं भजन, भगवंताच्या नामाचं चिंतन करता येत नाही. म्हणून बाबा रे साधू संतांनी सांगितले की बाबा रे नाम घे. नाम कसा आहे? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. नाम कसं आहे? चांगलं आहे. नाम कसं आहे माहिती का? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. त्या भगवंताचं नाम, त्या विठोबाचं नाम. म्हणून
नामाचा घोष करावा. कीर्तन आलं की काय करावं? बसून झोपे जावं नाही हो. भगवंताच्या नामाचा जयघोष करावा. इथं आल्यानंतर तरी पागचा आपल्या ज्या संसाराच्या गोष्टी सोडून द्यावं. इथं आलो की आपलं भाग्य आहे, काहीतरी आपल्या मागच्या जन्माची पुण्याई आहे म्हणून इथं आलो आपण. आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागत आहे, लागली आहे का? मागच्या जन्मीचं काहीतरी सुकृत आपलं चांगलं आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून उगच तो भगवान परमात्मा आवडत नाही. उगत त्या भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखाला येत नाही बरं का. त्याला जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य करावं लागतं तेव्हा त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखाला येतं. पण आपण काय करतोय बाबा रे, इथं आलोय कर पण तोंडही उघडत नाही आणि हाती वरी काढत नाही का? हातानं टाळी वाजवावं, मुखानं नाम घ्यावं. खरंय तुकोपर्यंत सांगितलं लागून या पाया विनवित तुम्हाला करटाळी बोला मुखीना. हकारुडी सांगे तुका नाम घेता राहू नका. पण आपण ऐकत नाही, आपण हाताने टाळी वाजत नाही. अहो सगळं त्या भगवान परमात्म्या सोडून द्या. तोच पालन पोषण करणार आहे, तोच सांभाळ करणार आहे बरं का. सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझं मोकली येईल. त्या भगवान परमात्मा प्रत्येकाची व्यवस्था कोण ठेवली बरं का. अहो त्या पाषाणामध्ये जो बेडूक राहतो, पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर तया मुखी चारा कोण घाली. पाषाणाच्या पोटी हो बैसला दरदूर. दरदूर म्हणजे बेडूक. पाषाणाच्या पोटामध्ये राहतो तरी पण भगवंताने त्याची सोय करून ठेवली आहे. पण आपण उगाच काळजी करतोय माझं कसं होईल, हे जर मी नाही केलं तर होणारच नाही. हे चिंता करस, तू चिंताच करू नकोस. सगळ्या जीवाची त्या भगवंतानी व्यवस्था केलंय आहे हो. म्हणून आपल्याला काय करावं तर हाताने टाळी वाजवावी. पण आपल्याला काय काय माहिती, आम्हाला लाजच वाटते हो. टाळी वाजवा म्हणली की आपण हाताच्या बाहेर का वाजवी टाळी लाजवा वाजवी टाळी टाळी वाजवा लाज वाटते आपल्याला का? लई आवड असतो. कुठं काही जिथं काही ठिकाणी टाळी वाजवतात नुसतं टाळी वाजवत मध्ये कोण लोक नसतात. इथं भरपूर संख्या, पहिला दिवस तरी एवढी मोठी संख्या आहे बरं का. आनंद वाटतो. कारण कसं आहे, काही ठिकाणी गेलं गायक चांगले असतात तर तिथं वादक चांगले नसतात. जिथं गायक वादक चांगले आहेत तिथं महाराज चांगला नसतो. जिथं गायक वादक महाराज चांगला आहे तिथं ऐकणारे चांगले नसतात. जिथं सगळं चांगलं आहे तिथं पॉकेट नसतं. असं आहे का नाही? इथं सगळं चांगलं आहे बरं का. गायक बी एक नंबर, वादक बी एक नंबर, मागे म्हणणारे एक नंबर, ऐकणारे एक नंबर, चॅनलवाला एक नंबर. कोण म्हणलं महाराज 2 नंबर? महाराज बी एक नंबर आहे का नाही? सगळं मिळ जमलं. कसं आहे म्हणजे काय, कुठं कसं माहिती, कुठं एक महाराज एक चांगला असतं एक नसतं. कुठं काही कुठं काय असतं. कोटे काही कोटे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोटे आहे कोटे आहे एक आहे एक आहे, एक आहे एक आहे, एक आहे. कोठे काही कोटी काही एक आहे एक नाही, पण तो सगळं आहे बरं का. कारण हा एकल्याचा नव्हे काय खेळ म्हणून जमलेला मेळ. आता पहिला जर थोडा मेळ लागा वेळ लागतो पण जमलेला आहे. आता करूया. इथं बाल वारकरी मंडळ आहे, थोडंसं टाळाचा मध्ये
होतोय थोडंसं आवाज घुमत असल्यामुळं तिकडे रिपीट पण जात नाही है ना. विठ्ठल विठ्ठल बाबा रे, आम्ही 7 दिवस महाराज दररोज सप्त्याला येतो, दररोज कथेला येतो, दररोज कीर्तन ऐकतो, पण काय करा हो, हे असंच झालं, ते तसंच झालं, मला हेच मिळालं नाही, हेच झालं नाही, शेतच पिकलं नाही, पिकलं तर त्याला भावाच आला नाही, हा आपण विचार करतो. आणि म्हणतो काय की महाराज 7 दिवस कथा ऐकली हो, 7 दिवस कीर्तन ऐकलं, तरी पण काहीच झालं नाही हो. असं वाटतं आपल्याला 7 दिवस कथा कीर्तन ऐकलं की देवानं बस स्टँडवर यावं आणि आपल्याला काय वाटेल ती मदत करावं. नाही हो, त्या देवासाठी, ते देवाचा प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप त्या देवाचं चिंतन करावं लागतं. 7 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 1000 वर्ष नाही, जन्मोजन्म त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जन्मोजन्म नाही हो, युगानुयुग देवाची भक्ती केली तेव्हा कुठं भगवान परमात्मा नामदेवराच्या हातानं दूध प्याला, नैवेद्य केला. जनाबाईच्या घरामध्ये देवानं काम करू लागला. काय केलं जनाबाईनं? फक्त नामच केलं, पण 1 जन्माच नाही बरं का. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे दाखवून उभी कीर्तनी. केली बरं का. तेव्हा कुठं देवानं जनाबाईचं हाक ऐकली. जनाबाईनं फक्त तिच्या नामाचा उच्चार देवाने भेटला आणि नाही ते कामं देवाने केले बरं का. किती युगापासून? 4 युगापासून. बघा, असं त्रिकुटी थोडी सांगतो. पहिल्या युगामध्ये देवाचा अवतार नरसिंह भगवान परमात्म्याचा. त्या युगामध्ये नामदेवात भक्त प्रल्हाद होते आणि माझ्या जनाबाई या पद्मिनी नावाच्या दासी होत्या. हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी माझे नाव दासीचे पद. भक्त प्रल्हाद, दासी पद्मिनी आणि नरसिंह भगवान प्रल्हाद. युग संपलं. दुसऱ्या युगामध्ये, पुढच्या युगामध्ये देवाचा अवतार. तुझा आला राम राजा, आम्ही वानराचा फौजा. भगवान परमात्म्याचा अवतार हा प्रभू रामचंद्राचा. त्या युगामध्ये माझे नामदेवरा आहे, अंगदजी होते आणि माझ्या जनाबाई या मंथरा नावाच्या दाशी होत्या. युग संपलं, अवतार संपला. तिसऱ्या युगामध्ये भगवंताचा अवतार. देवा तुझा आला राम राजा, आम्ही वानराचा फौजा. देवा तू झाला वनमाळी, आम्ही आलो गोपाळाचे मिळी. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार देवाचा. त्या युगामध्ये माझे नामदेवरा आहे, अंगदजी होते आणि माझ्या जनाबाई या कुब्जा नावाच्या दाशी होत्या. कृष्ण भगवान परमात्मा, उद्धवजी आणि कुब्जा नावाच्या दासी. त्या 4थ्या युगामध्ये देव आला विठ्ठेवरी. देवा तू आला विठ्ठेवरी, आम्ही झालो वारकरी. देव आला विठ्ठेवरी आणि त्यावेळेस नामदेवराच्या हातानं दूध प्याला, नामदेवराच्या हातानं देवानं नैवेद्य केला. एवढी भक्ती आपण करावी लागते, तेव्हा तो भगवान परमात्मा कुठं आवडायला लागतो. आपण भाग्यवान आहोत की हा नरदेह भगवान परमात्मा आपल्याला दिला, प्राप्त झाला. ज्या मुखाने नाम घेता येतं, ज्या हातानं टाळी वाजवते, सुंदर असा नरदेह दिल्यानंतर हे जी इंद्रिय दिलेत ना, कशासाठी हो? देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. Oh
हरि बोल गाना हरि बोल गंगा सोया झाला भटा मोदिकेचा सोया झाला भटा मोदिकेचा देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे या भजना गोमाता देव दिला दे हो भजना गोमाता सोया झाला भटा मोदिकेचा सोया झाला भटा मोदिकेचा सोया झाला भटा मोदिकेचा देव दिला दे हो भजना गोमाता सोया झाला भटा मोदिकेचा सोया झाला दिला देह भजना गोमठा आणि हा सुंदर असा नरदेह आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी भगवान परमात्म्याने दिला बरं का. म्हणून त्याच देहामध्ये ती करता येतं. म्हणून त्या जन्माचं सार्थक करायचं असेल, हा देह हा जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर काय केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं भजन केल्यासाठी आहे केलं बरं का. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय या वचन जेणे तू जोडसी नारायण है ना. त्या भगवंताला तू जोडणं करून घेशील, त्या नामाची जोडी करशील. म्हणून असा सुंदर देह आपल्याला मिळाला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं. नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. नाम हे चांगलं आहे. नाम हे बरं आहे, सोपं आहे, साधं आहे आणि ते कुणालाही घेता येतं, कधीही घेता येतं, त्याला बंधन नाही. तुम्ही पवित्र असताना, अपवित्र असताना, झोपेत असताना, उठल्यानंतर कधीही नाम घ्या, त्याला कुठलीच बाधा होत नाही. म्हणून करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची कधीही नाम द्या, त्याला कुठलीच बाधा होत नाही. म्हणून काय केलं पाहिजे बाबा, काही नाही केलं तर त्या भगवंताचं नाम घ्यावं. कसं घ्यावं, सतत सदा नाम घोष. सदा हा शब्द वापरलेला आहे तुकोबरायांनी. काय म्हणतात, सदा. सदा हा शब्द पहिल्या चरणामध्ये दोनदा आलेला बघा. सदा नाम घोष, सदा चित्ता समाधान, दोनदा शब्द वापरला आहे है ना. सदा, सदा म्हणजे सतत, सतत त्या नामाचा घोष करावा, त्याला कुठलं बंधन नाही. म्हणून बाबा उठता बसता कधीही त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं. नाम घेतल्यानंतर काय होतं तर त्याने सदा चित्ता समाधान, समाधान मिळेल. ज्या सुखाटासाठी, ज्या समाधानासाठी आपण रात्र दिवस प्रयत्न करत आहोत, सुख शोधण्यासाठी समाधान मिळते का हे बघण्यासाठी आपण आयुष्य आपलं वाया घालतो. पण समाधान कुठंच मिळत नाही. क्षणिक समाधानासाठी, क्षणिक सुखासाठी आपण धडपड करतो, आपलं जीवन व्यर्थ घालतो. म्हणून साधू संतांनी आपल्याला जाग केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या डोळे भागा, आता जागा रे भाईनो जागा. अरे साधू संतांनी जाग केलं कशासाठी, आपल्या हितासाठी. म्हणून आपल्या हिता जो असे जागता धन्य माता. त्या नामाचा घोष केल्याशिवाय, नामाचं चिंतन केल्याशिवाय समाधान प्राप्तच होत नाही. आणि समाधान पाहिजे असेल तर आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध केल्याशिवाय समाधान मिळत नाही. आणि जर चित्त शुद्ध करायचं असेल तर दोन साधन तुकोबरायांनी सांगितलेत. एक नामाचं साधन आणि एक म्हणजे श्रवण करण्याचं, हरिकथा श्रवण करण्याचं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन श्रवण करावं. आपण भाग्यवान आहोत. गेल्या 20-25 वर्षापासून ज्या महात्म्याच्या मुखातून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करतो, ते गुरुरे डाकणे बाबा, आपण भाग्यवान, त्यांच्या मुखातून आपण दरवर्षी या भागवताचं श्रवण करतो आहे ना. ते पुण्य आपल्या पदरात पाडून घेतो. म्हणून सतत ती कथा श्रवण करावी, सतत नामाचा घोष करताना काय होतं तर जे समाधान, चित्त शुद्ध होतं. आणि समाधान बघा, चित्त शुद्ध केल्याशिवाय समाधान मिळत नाही. चित्त शुद्ध केलं पाहिजे. त्याकरता काय केलं पाहिजे, नाम साधन केलं पाहिजे. आणि एकदा जर चित्त शुद्ध झालं तर काय होतं, चित्त शुद्ध होती शत्रुमित्र होती. शत्रुमित्र होती. चित्त शुद्ध तरी चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती.
शत्रू देखील मित्र होतात चित्त शुद्ध केल्यानंतर. म्हणून चित्त शुद्ध केलं पाहिजे. ते समाधान प्राप्त करायचं असेल तर चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करायचं काय सोपं साधन आहे हो. श्रवण करायचं आहे, कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा आणि या कीर्तनामध्ये त्या नामाचा घोष करा. त्यानं काय होतं हे तर होतच होतं, पण जे सुख म्हणतो आपण ते सर्व सुख प्राप्त होतं. सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. ते साधन तुकोबांनी सांगितलं. त्या साधन जर आपण केलं तर काय प्राप्त होतं. समाधान प्राप्त होतं. आणि समाधान प्राप्त झालं की मग सर्व सुखाने आपण आनंदानं निर्भरपणानं डुलायला लागतो बरं का. जर भगवंताचं नाम घेतलं त्या आनंदामध्ये आपण जर तल्लीन झालो, त्या आनंदामध्ये आपण डोलायला लागलो, त्या आनंदामध्ये निर्भरतेने आपण जर रममान झालो. हे कधी होतं तर सतत नामघोष केल्यामुळं. नामघोष केला तर काय होतं. सुख मिळतं. नामघोष केल्यानंतर काय होतं तर आनंद मिळतो. नामघोष केल्यानंतर काय होतं तर त्या आनंदामध्ये माणूस डोलायला लागतो. ती अवस्था प्राप्त करून आपल्याला घ्यायची असेल तर भगवंताचं मंगलमय नाम आपण घेतलं पाहिजे. एवढं जरी आपण केलं तर दुसरं काहीच करण्याची गरज नाही. आणि नाम घ्यायला काहीच लागत नाही बरं का. नाम घेतला तो भगवानपर्यंत घरी येतो आपला. न लगती सायास येतो घरा. काहीच करण्याची गरज नाही हो, पण त्या नामाची जोडी आपण केली पाहिजे. ऐसी जोडी करा नाम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास जर चुकायचं असेल तर नाम एकच घेतलं पाहिजे. अहो ज्या राम जन्मण्याच्या आधी ज्या चोर असणारा, लुटार असणारा, डाकू असणारा वल्ल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. जसं जसं लिहिलं तसं तसं रामाला तसं वर्तवून दाखवावं लागलं, तसं वागावं लागलं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामात. कशाची ताकद आहे हो. भगवंताच्या नामाची ताकद आहे. या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल
तर एक मात्र साधन आहे ते म्हणजे नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एक साधन, सोपं साधन साधू संतांनी सांगितलं बरं का. साधू संतांनी तेवढ्यासाठी त्यांना माहित होतं की अरे या जड जीवाचा उद्धार करायचा असेल तर याला सोपं साधन सांगितलं पाहिजे. तुकोबारायला साधू संतांना या जीवाची तळमळ बघविल नाही. आता हे जग बुडणार म्हणून कळवळाला येतो, कळवळा म्हणून बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून. कळवळाला म्हणून त्यांनी उपदेश केला. साधू संतांनी मार्ग दाखवला, मार्ग दावून गेले आधी. जयानिधी संत त्या साधू संत सांगितलं बाबा रे तू काहीच करणे कलियुगाला उद्धार करायचा मग काय. या कल्याण फक्त एकच आहे, कलियुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरही कलियुग माझे करावे कीर्तन. जेणे नारायण देईल भेटी कलियुग माझे करावे कीर्तन. या कलियुगामध्ये एक असं साधन आहे जे मागच्या सतयुगात 3 युगामध्ये नव्हतं साधन. ते सोपं साधन सांगितलं की नाम. बघा अगोदरच्या काळामध्ये भक्तीचे अनेक मार्ग आहेत. बघा कर्म मार्गाने भक्ती करतायत, ज्ञान मार्गाने भक्ती करतायत. पण या युगामध्ये हे सगळं होत नाही म्हणून एक सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नाम आहे. म्हणून सतत कधीही काम करत असताना त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं. नामाचा अनेकाच उद्धार झाला. नामे तारिले अपार महापापी दुराचार. फक्त भगवंताचं नाम घेतलं. कसं घेतलं माहिती आहे का. अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. काहीच लागत नाही त्या देवाला, काही न लगे का भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबा. देवाला काही लागत नाही हो. फक्त तुमच्या अंतकरणामध्ये किती भाव आहे. शुद्ध अंतकरणामध्ये तर त्या भगवंताचं नाम घेतलात तर तो भगवंता दुसरं काहीच बघत नाही. त्या भगवानपर्यंत तुमच्या मनामध्ये किती भाव आहे. पाहे भावाची जोडी अंतरीची घेतो गोडी. पाहे भावाची जोडी. हो देव तेवढंच बघतो म्हणून ते नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेतलं जे सुख मिळतं ते सुख कुठंच मिळत नाही. ते सुख इथंच आपल्याला मिळतं. म्हणून तो आनंद घ्यायचा असेल तर नाम घेतला. आणि एकदा जर नाम घेतलं तर काय होतं तर आनंदाने निर्भयतेने माणूस बोलायला लागतो. आणि त्यावेळेस कशी अवस्था होते. अभंगाच्या 3ऱ्या गोटे आठवाची नाही आज गोटे आठवाची नाही. गोटे आठवाची नाही आज गोटे आठवाची गोटे आठवाची नाही. गोटे आठवाची
आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. ही दशा जर प्राप्त व्हायचं असेल तर फक्त तुकोबाराय सांगितलं बाबा आम्ही एवढंच केलं. काय केलं? नामाचा घोष केला, कथा श्रवण केलं तर काय झालं? अशी अवस्था प्राप्त होते. हे केल्यानंतर म्हणून काय करा? भगवंताचं नाम घ्या. ज्यावेळेस सुख प्राप्त झालं, निर्भयतेने आनंदानं डोलायला लागतो, त्यावेळेस अशी अवस्था होते. असवायसा कोठे आठवची नाही. त्या भगवंताच्या नामाची गोडी लागली की मग दुसरं काहीच नाही हो, काहीच दिसत नाही. त्या भगवंताच्या नामामध्ये एवढं रममान होतो, एवढं रममान होतो की मग पुन्हा कशाचीच गोडी लागत नाही. बघा, भजनाची एकदा गोडी लागली की भजनात ती गोडी वाढत जाते. देवाच्या नामाची एकदा गोडी लागली की दिवसेंदिवस ती गोडी वाढत जाते. आणि संसारामधली गोडी दिवसेंदिवस कमी होत जाते. पण आपल्याला लक्षात येत नाही बाबा रे, संसारामध्ये लग्न होत नाही तो पण लग्न होईपर्यंत वाटतं की लग्न व्हावं, लग्न व्हावं. लग्न झालं की पुन्हा वाटतं अनेक अडचणी, अनंत अडचणी येतात. अरे हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, हे नको होतं. हे सगळ्या अडचणी वाढत जातात. पण तू इथं कसं आहे, थोडंसं म्हणायला की आणखीन म्हणायला वाटतं. पुन्हा आणखीन थोडं प्रमाण म्हणत आलं की आलापी करावी वाटते. आलापी आलं की मग मोठे प्रमाण देणं चाल म्हणावं वाटते. दिवसेंदिवस या नामाची गोडी वाढत जाते बरं का. म्हणून नाम त्रिकालबाधित सत्य आहे. या नामाला कसलाच भेद नाही, अभेद नाही. म्हणून नामचिंतन करावं. नाम साराचेही सार है ना, सगळ्या सारांचं सार हे नाम आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्यायला काहीच मोल लागत नाही, काहीच लागत नाही. नाम कसं आहे? नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे. देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे, नाम पुकाचे पुकाचे पुकाचे. काय हो? नाम पुकाचे पुकाचे पुकाचे. काय हो, त्याला काहीच नाही. त्या पंढरी नावाचं भगवंताचं नाम फुकट आहे म्हणून घ्या. आहे तोपर्यंत घेतलं पाहिजे. एकदा जर गेलं तर मग काही नाही. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये, हा देहामध्ये आपला जो जीव आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन केलं, नाव घेतलं पाहिजे बरं का. एकदा जर जीव निघून गेला मग पुन्हा नंतर काहीच घेता येते, काहीच करता येते. म्हणून वेळ निघून जाण्याच्या आधी सगळं करावं बरं का, है ना. गाडी सुटण्याच्या अगोदर बस स्टँडला जावं. एकदा गाडी सुटून गेली मग जाऊन काहीच फायदा नाही. म्हणून आहे तो पण जोपर्यंत आहात ना तो पण भगवंताच्या नामाचं चिंतन करा. असं चिंतन करा, असं चिंतन करा की त्या नामाची गोडी लागल्यानंतर आपली अवस्था अशी व्हावं, त्या नामाच्या पुढे आपल्याला दुसरं काहीच कशाचीच गरज लागू नये, काहीच वाटत नाही. साधू संतांनी भक्तांनी असा नामाचा घोष केला, अशा नामामध्ये तल्लीन झाले की बाबा रे, हा संसार काय आहे, हे जन काय आहे, जग काय आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. अशी विरक्त, अशी निस्वार्थपणे सेवा, निष्काम सेवा, भगवंत सेवा आपण केली पाहिजे. भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नाम कसं घ्या हो? नाम घेतलं भक्त प्रल्हादानी, नाम घेतलं भक्त पुंडलिकानी, नाम अनेक भक्ताची उदाहरणे सांगता येतील. नाम घेतलं आमच्या गोरोबा काकानी. गोरोबा काकाचं चरित्र सगळ्यांना माहीत आहे ना. नामामध्ये भगवंताच्या नावाने अखंड भगवंताचं नामघोष त्यांच्या मुखावाट चालायचा. एकदा काय झालं, गोरोबा काका मातीत तुडीत असताना त्यांच्या पत्नीने सांगितलं का हो, लहान बाळाला लक्ष ठेवा, याला ध्यान ठेवा, मला पाण्याला जाऊन येते मी. आणि बायकोनं लहान मुलांना त्यांच्यासोबत जवळ ठेवली आणि पाण्याला निघून गेली. भगवान परमेश्वराच्या नामामध्ये काका एवढं तल्लीन झाले होते, एवढं तल्लीन झाले होते की बाळाला सोडले, ते जवळ आले
काकाला काहीच भान नव्हतं. अशी देहीच विधी भोग अवस्था, ही अवस्था काकाची झाली होती. भगवंताच्या नामाची गोडी एवढी होती, भगवंताच्या अखंड नामामध्ये काका रम्मान झाले होते. आणि त्या नामघोष करत असताना, चिखल तोडत असताना भगवंताच्या नामाचा घोष चालू होता. आणि त्यावेळेस कधी बाळ ते जवळ आलं, कधी पायाखाली आलं, काकाला कळलंच नाही. त्या बाळाला चिखलासोबत तुडवलंही. तिथं बाळ तिथं गतप्राण झालं. ज्यावेळेस काकाची पत्नी तिथं आली, बघितलं की रक्ताच्या थारोळ्या पडल्या आहेत. बाळाला काकाने चिरून टाकलेला आहे. मोठ्याने हांबळ टाकला, अहो तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही काय करताय? हे स्वतःच्या बाळाला पायाखाली तोडलात. काका देहावर नव्हते. ज्यावेळेस पत्नीने हाक दिली त्यावेळेस काका बघतात तर काय, पायाखाली बाळ आलेलं आहे, रक्ताच्या थारोळ्या पडल्या आहेत, बाळ गतप्राण झालेला आहे. पत्नी शिव्या देऊ लागते. एवढंच नाही, आता काका ऐकणार म्हणते, कुणामुळे झाले सगळं? त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामामुळे झाले. भगवान परमात्म्याला काकाची पत्नी शिव्या देते. त्यावेळेस काका, गोरोबा काका त्या पत्नीच्या अंगावर धावून जातात मारण्यासाठी. का? माझ्या भगवंताला शिव्या देतेस, माझ्या पांडुरंग परमात्म्याला शिव्या देतेस म्हणून काका धावून गेले अंगावर. त्या पत्नी बाजूला सरकारली. काकाला आणण्यासाठी आता याला थांबवायचं असेल काय केलं पाहिजे? ज्या भगवंताचे नामघोष करतात त्या भगवंताच्याला आण दिली पाहिजे म्हणून सांगितलं. खबरदार, माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे. शपथ आहे हा शब्द ऐकलेल्या काकाच्या हातातील काठी गळून पडली. आणि त्याच दिवशीपासून काकानं ठरलं की आता पत्नीच्या अंगाला हात लावायच नाही. कारण कुणाची शपथ घातली? भगवान परमात्म्याची शपथ घातलेली आहे. म्हणून अंगाला स्पर्श करायचा सोडून दिला. काकाच्या बायकोला प्रश्न पडला, आता हा बाबा तर अंगाला स्पर्श करत नाही, प्रपंच कसा वाढायचा, वंश कडा कसा वाढायचा म्हणून विचार केला. आणि तिला आपल्या बापाकडे गेली आणि सांगितले की अहो अशाच घडलेलं आहे, तुम्ही काय करा, माझी जी धाकटी बहीण आहे त्या धाकट्या बहिणीसोबत गोरोबा काकाचं लग्न लावून द्या. म्हणून धाकट्या बहिणीसोबत गोरोबा काकाचं लग्न झालं. मोठ्या थाटामाट्यात लग्न झालं. आणि निघत असताना सहजच गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी म्हणलं का अहो आता जावाई बापू निघत चालत मला कन्यादान करताना बाप प्रत्येकाचा म्हणतो की माझ्या पोरीला नीट सांभाळा. तसं गोरोबा काकाच्या सासऱ्याने म्हणलं की गोरोबा काका, पहिलीला जसं सांभाळलात, पहिलीचा जसा सांभाळ केला तसाही हिचाही सांभाळ करा. तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे. आता प्रश्न पडला, पहिलीच्या हाताला अंगाला हात लावायचा नव्हता, हे चालवतं म्हणून, पण आता याही तर तिला तसं करायचं आहे, शपथ घातलेली म्हणून काकाने दोन्हीही पत्नीला स्पर्श करायचा सोडून दिला. एकदा झोपेमध्ये असताना काका झोपले असताना दोन्ही बायकांनी विचार केला आता काय करायचं. हा तर आता दोघांच्या जवळ येत नाही. म्हणून एका शेजारीने आयडिया दिली होती, काय करा, शपथ मोडा काकाची, तुम्ही रात्री झोपेत त्यांच्या जवळ जावा. दोन्ही हाताला दोन्ही बायका येऊन झोपल्या. ज्यावेळेस काकाचं रात्रीही देवाचं नामचिंतन चालू होतं, नामाचा घोष करत असताना हात वरी गेले. नामाचे घोष केल्यानंतर काकाचे हात दोन्ही बायकाच्या अंगावर पडले. ज्यावेळेस काकाला जाग आली आणि काकाने म्हणला, अरे रे रे, काय पाप केले माझ्या हाताने, माझ्या पांडुरंगाने शपथ असताना देखील माझ्या हाताने असं घोर पाप केलंय हे म्हणले. आणि काकाने दोन्ही हात तोडून टाकले बरं का. आणि त्यावेळेस भगवंताला काळजी असते बरं का. भगवंतानी रुक्मिणी आईसाहेबाला कुंभारीन केलं, गरुडाला गाढव केलं आणि स्वतः कुंभाराचं वेश घेऊन तिथं आला. हे आख्यायिका सगळ्याला माहीत आहे. हो, कशामुळे झालं हे? फक्त नामामुळं. नामामध्ये एवढी अवस्था अशी झाली पाहिजे, नाम घेऊन न्याहून असं झालं पाहिजे. विरक्त अशी भावना, देहीचे विधेही भोगदशा अशी अवस्था झाली पाहिजे. गोरोबागाची अवस्था तसेच नामदेवरा म्हणतात, नामाने गोरा नाही देहावरी, नामाने गोरा नाही देहावरी, सर्वत्र
सर्व ठिकाणी भगवान परमात्मा दिसायचा अशी अवस्था आपली झाली पाहिजे. म्हणून काय करा, सतत नामाचा घोष करा, सतत हरिकथा श्रवण करा. हे केल्यानं हे प्राप्त होतं अशी अवस्था होते. एवढंच नाही हो, नाम गेल्यानं अनेकाचा उद्धार झाला. काय होत नाही, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. सर्व काही तो देव करत असतो. म्हणून काही करून का फक्त मुखानं नाम, हातानं टाळी वाजावं. कीर्तनाला भजनाला तर करतोच आपण, पण जीवन जगत असताना, संसार करत असताना सगळं करा, सुखे करा संसार, पण ते करत असताना फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखावाट घ्या. नाम घेतल्यानं सर्व सार्थक होतं, जन्माचं सार्थक होतं. म्हणून नाम घेतलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं आनंदाने एक बार नाम घेऊया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. तुकोबारानी या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी सोपं साधन सांगितलं की बाबा रे, जन्माला आलात ना, देह मिळाला ना, मग देहाचं सार्थक करण्यासाठी भगवान परमात्म्याचं नाम हेच एक तारक आहे. अहो, करता करिता भगवान परमात्माचा आहे. देणार आहे तोच आहे, नेणार आहे ते देता देवविता, नेते नेता नेविता, नेते याची सत्ता काय आहे. म्हणून आलिया संसारा आणि शरण जा उद्धारा. पांडुरंगा काय होतं शरण गेल्यावर, काय होतो तो कसा आहे. भगवान परमात्मा दयाळू आहे, कृपाळ आहे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा आपली ही संसारूपी नौका पहिलं तीराला नेल. कुठलंही काम सहजरित्या प्राप्त करायचं व्हायचं असेल, करून घ्यायचं असेल, तर त्या भगवान परमात्म्याचं मंगलमय असं नाम घ्यावं लागल. तुकोबराय सांगतात, मी एवढंच केलं जीवनामध्ये, दुसरं काहीच केलं नाही, फक्त नाम घेतलं. निष्पाप, निष्कलंक, निस्वार्थ आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवून, अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून त्या देवाचं नामचिंतन केल्यानंतर हे सुख मला प्राप्त झालं, हे समाधान प्राप्त झालं. म्हणून तुम्हीही हेच साधन करा. आणि हे साधन केलं तर मग काहीच लागत नाही, पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आवे झालो निरूप, तुका म्हणे आवे झालो निरूप. पाप
सर्व चुकल्यान सर्वान गाल पुण्यमी पाप पुण्य लागोण्याची पाप पुण्य सर्व चुकल्यान सर्वाला गाल सर्व चुकल्यान सर्वाला गाल आनंद निर्भय डुलतसे आनंद निर्भय डुलतसे अनेक पापी या नामामुळे तरले गेले. आपण ही नामामध्ये तरलं पाहिजे. जर तरायचं असेल तर सोपं नाम आहे त्या भगवंताचं. एक फक्त राम जरी उच्चारला आपण तरी आपलं कल्याण होतं. नामामध्ये एवढी ताकद आहे. हो काय होतं राम म्हणतं? राम म्हणता राम होईजे पदवी घ्यायचे. म्हणून त्या भगवंताच्या नामामध्ये ती ताकद आहे. त्याचं आजमाचं कधी तर त्या नामाला घेऊन बघा. अहो किती आयुष्य आपल्याकडे माहीत नाही, किती वेळ आणखी शिल्लक आहे माहीत नाही. अल्प आयुष्य आपल्याला लाभलेलं आहे. कधी तो काळ येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. तो टपून बसलाय. अरे कधी याचं संपत आहे, संपलं की आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नाम घ्या. जो भगवान परमात्मा क्षणोक्षणाला आपला सांभाळ करतो आहे. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणाला तो भगवान परमात्मा आपला सांभाळ करतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं. ज्या भगवान परमात्म्याने हे सुंदर असा नरदेह दिला, ज्या भगवानाने एक संधी दिली की बाबा रे या जन्मामध्ये तुझं सार्थक करून घेता येतं. आणि या नामामध्ये एवढी ताकद आहे की काहीच शिल्लक मागे राहत नाही. या युगामध्ये, या कलियुगामध्ये हे नाम तारणार आहे. ऐका कलीचे महिमान.
या कलीचे महिमान सांगत असताना या कलियुगामध्ये आपल्या कळत नकळत आपल्यातून चुका होतात, पाप होतं. ते पाप होऊ द्यायचं नसेल तर एक साधन आहे ते म्हणजे नाम, आणि दुसरं साधन आहे ते म्हणजे श्रवण करणं, हरीची कथा श्रवण करणं, त्या भगवंताची कथा श्रवण करणं. हे दोन साधन या कलियुगामध्ये तारणार आहे. शेवटी जे नशिबात लिहिले ते काही चुकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. जे लिहिले ते होणारच आहे. म्हणून आहे तो पण त्या भगवानपणाचं नाम घ्या. सप्ताह कशासाठी करायचा माहिती आहे का? सप्ताह का करायचा? आपण वर्षातून एक सप्ताह करतो, वर्षातून 2 सप्ते करतो. हे सप्ताह म्हणजे एक गॅरेज आहे का? गॅरेज. गॅरेजला गाडी कधी लावतो? नवीन आणलेला लावतो का? नाही हो. गाडी खराब झाली की गॅरेजमध्ये गाडी लावतो आपण, त्याला दुरुस्त करावी म्हणून. तसं हा सप्ताह, ही गाडी वर्षभर आपल्यातून कळत नकळत चुका झाल्या, जे पाप झालं ते पाप धुवून काढावं म्हणजे एक वॉशिंग सर्व्हिसिंग सेंटर आहे बरं का. म्हणून वर्षातून 1, 2, 3, 4 जेवढे सप्ताह होतील तेवढे करावं. त्यातून काय होतं? यातून काहीतरी पुण्य मिळतं आणि एक जीवन जगण्यासाठी एक सुंदर वाट मिळत असते. म्हणून या सप्ताहाच्या माध्यमातून जरी एवढं तरी भगवंताचं नाम आपल्याला मुखाला आलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक आलं. म्हणून नाम घेतलं पाहिजे. भगवंताचं नामच आपल्याला शेवटी तारणार आहे. आज या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम पुष्प त्या ठिकाणी आपण नामाचा घोष, नामाचं महत्त्व सांगणारा अभंग या ठिकाणी निवडला होता. आज आपल्या श्री संत आत्माराम महाराज यांच्या सप्ताहातील पहिला दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो. खरं तर दिवसेंदिवशी भव्य असं वाढतं स्वरूप होत आहे ना. मंदिर एवढं भव्य झालेलं आहे. ज्या धाकटे बाबाच्या कृपेमुळं, त्यांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं हे मंदिर झालं. या मंदिरामध्ये येऊन ज्यावेळेस समाधान सुख प्राप्त मिळतं बघा, असं कधीतरी येऊन भगवंताचं नामचिंतन करावं, इथे येऊन का भगवंताचं नाम जपावं, मनाला शांती मिळते, सुख मिळतं, समाधान मिळतं. दिवसेंदिवस हे असेच मोठमोठे सप्ते आपल्या सर्वांच्या हातून घडावेत. अनेक जण सर्व गावकऱ्याच्या मध्यस्थीनं, गावकऱ्याच्या मदतीनं हा सप्ताह मोठमोठा होते. आपल्या गावात अनेक गुणीजन मंडळी आहेत, अनेक मोठमोठे कार्यकर्ते आहेत. सगळ्याच्या कृपेमुळं, सर्वाच्या सहकार्यामुळं हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांना भरभरून प्रेम या सप्त्याला द्यावं, सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी मदत करावी. कसलाही दुजाभाव न करता इथं सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून इथं यावं, सगळ्यांनी यावं, त्या भगवंताचं नाम घ्यावं ना, आपलाही उद्धार करावा, इतरांचाही उद्धार करावा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. देव तशी बुद्धी तुम्हाला देव. श्री संत आत्माराम महाराज सगळ्यांना तशी बुद्धी दिली. बाबा आपल्या हातून जेवढं होतंय ना तेवढं करू. भजा म्हणजे सेवा करा. कुठलीही सेवा, मग चटयात्रेची सेवा असेल, इथली कुठलीही सेवा करण्याची संधी मिळाली तर आपले परम भाग्य आहे. म्हणून सेवा करा. आज सप्ताहामध्ये पहिला दिवस त्यात म्हणजे आज सकाळी पंगत ज्यांची होती रामराव विश्वनाथ धुमाळ आणि संध्याकाळी गणेश राम भोजने यांची पंगत होती. ते 2 सौजन्य आणि ज्यांच्या आज कीर्तनकार सौजन्य आहे ते म्हणजे माझे मामाच म्हणजे व्यंकट धुमाळ. त्यांच्या पत्नीला जाऊन आज 1 वर्ष झाला. त्यांचं वर्षश्राद्धी आहे आणि त्यांनी त्यांची एक उद्याची पंगत आणि याचं कीर्तन सोय त्यांनी घेतलेलं आहे. बघा, वैकुंठवासी मीराबाई व्यंकट धुमाळ यांना देवाज्ञा तरी जावं लागलं. प्रत्येकाला 1 दिवस जायचं आहे आणि त्याच्या वर्षाचा कार्यक्रम त्यांनी घरी करायचा होता. पण भाग्य मोठं, काहीतरी त्या माऊलीचं पुण्य असेल, काहीतरी त्या कुटुंबाचं पुण्य असेल म्हणून बाबाच्या सप्त्यामध्ये इथं त्यांना सेवा घडली, त्यांच्या हातून सेवा घडली. गेल्या असताना तर सेवा करावीच करे, पण गेल्यानंतर माणूस सेवा घडावी आणि एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांची सेवा त्यांच्या मुलाच्या हातून, त्यांच्या कुटुंबाच्या वतीने घडलेली आहे. म्हणून त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं, श्री संत आत्मारामांच्या कृपाशीर्वादानं ही सेवा, ही कीर्तन सौजन्य कीर्तन आहे, त्यांच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्री संत आत्मारामांच्या चरणी सेवा अर्पण करतो. माझे आईवडील, माझे गुरु, सर्व साधू संतांच्या मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. जास्त न वेळ घेता, काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल, जे चांगलं आहे, काय चांगलं आहे हो, नाम चांगलं आहे म्हणून नाम घेतलं तरी सार्थक झालं. म्हणून नाम घ्यावं हीच आपल्या चरणी विनंती करून याच ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राम तुकाराम तुकाराम तुकाराम
टेकाळे गुरुजी आणि सुखदेव महाराज शेवटची चाल म्हणतील.
चाल आपण ऐकले आहेत, कीर्तन सेवा संपली आहे, चाल झाली, म्हणजे आता फक्त आरती राहिली आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आज पहिला दिवस असून मोठ्या संख्येने उपस्थित आहात. दिवसेंदिवस मोठी गर्दी व्हावी, जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यावं, हे सगळ्या चरणी कळकळीची विनंती आहे. खास आपल्यासाठी यावर्षी सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्या वरल्या श्रीराम वस्तीवरून इकडे संभाजीनगर आणि तिकडे दत्तनगरवरून वाहनाची सोय केली आहे. इकडल्या वरल्या चिरक्यावरती श्रीराम मंदिराकडे वरल्या चौकामध्ये स्कूल बसची व्यवस्था केली आहे. तिथं 8:30 वाजता 8:30 ते 9:45 सगळ्यांनी तिथं जायचं आहे. येताना त्याच्यामध्ये बसून 2-3 ट्रिपा होतील आणि जाताना देखील सोडण्याची व्यवस्था केली आहे. दत्त मंदिराकडून जमील मामाची जीप आहे. परत खाल्लाकल्ला चिरक्यावरून म्हणजे संभाजीनगरवरून तिथं शिवाजी कुंभार यांचा देखील गाडी केली आहे. प्रत्येकाची वाहनाची व्यवस्था केली आहे. म्हणून सर्वांनी येताना ज्याला चलणं होत नाही, गुडघे दुखतात, म्हणून यावर्षी सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी ती व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचा लाभ घ्यावा, मोठ्या संख्येने इथं सहभाग घ्यावं आणि आनंद घ्यावा, ते सुख प्राप्त करावं, ते समाधान प्राप्त करावं, नामाचा घोष इथं आपण सगळ्यांनी करून ही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर सर्व संबंध गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी ज्यांनी अन्नदान करत आहेत, जे व्यक्तींनी या ठिकाणी कीर्तन सौजन्य घेतलं आहे, त्यांची या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती देऊन दर दिवशी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यांना एक सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं त्याला एक विठ्ठलाची मूर्ती भेट दिली जाणार आहे. आता आजचे सकाळचे अन्नदाते रामराव विश्वंभर धुमाळ दाजी आणि संध्याकाळचे आहेत गणेश राम भोजने, यांना पण मूर्ती दिली जाणार आहे. ते बहुतेक आले नाहीत, त्यामुळं ज्यांचे की आज कीर्तन सौजन्य आहेत, ज्यांच्या स्मरणामध्ये त्यांनी कीर्तन सौजन्य घेतलं आहे, उद्या पंगत ठेवली आहे, त्या आमच्या मीरामामी यांच्या सौजन्यामध्ये, यांच्या स्मरणामध्ये त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं हे कीर्तन सौजन्य आणि उद्याची पंगत घेतली आहे. म्हणून त्यांनाही या ठिकाणी मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यांचे व्यंकटमामा असतील किंवा त्यांची मुलं असतील, त्यांनी समोर यायचं आहे. आणि दररोज ज्यांची पंगत आहे, ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे, त्याला त्या महाराजच्या हस्ते त्यांना आपला सर्व संबंध गावच्या वतीनं ही मूर्ती दिली जाणार आहे. आहेत का? चला या, लवकर या. या हॅलो हॅलो. हो